एकदा माझ्या म्हणण्यावर हा क्रिस्पी ओट्स डोसा जर बनवला तर डाएट मोडायची इच्छाच होणार नाही. वेट लॉससाठी बेस्ट अशी भाजी म्हणजे की कोबी, कॅबेज. हा आपण घेतलेला आहे माझ्याकडच्या चॉपरमध्ये. मी हा फूड प्रोसेसरमध्ये बारीक करून घेतला आहे. त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, त्याच्यासोबत जर तुम्हाला हवी असेल तर हिरवी मिरची टाकू शकता. मी लाल तिखट टाकलं आहे मुलांसाठी. त्याच्यामध्ये ओट्स, 2-3 चमचे बेसन आणि हळद, तिखट, मीठ, जिरं असं सगळं मिक्स केल्यानंतर त्यात पाणीची कन्सिस्टन्सी तुम्ही जितकं पसरवता येईल डोस्याच्या पिठासारखं तसं घ्यायचं आहे. त्याला छान मिक्स करायचं आहे. तुम्ही ह्याला रेस्टही देऊ शकता. आणि जेव्हा आपल्याला डोसा तव्यावर टाकायचा आहे त्यावेळेस त्याच्यात 2-3 चमचे रवा क्रिस्पीनेससाठी आणि छान अशा तव्यावर तुम्ही त्याला पसरून 2 मिनिट वाफ द्यायची आहे. मी नॉनस्टिकी तवे वापरत नाही, मी लोखंडी तवा वापरते. जर तुम्ही नॉनस्टिकी तवा वापरला तर तुम्हाला तेलाची अजिबातही गरज पडणार नाही. तर नक्की बनवून बघा हा डोसा.